सांगितलं म्हणून एखाद्या स्त्रीचा पती जर गेला तर त्या स्त्रीने आपल्या पतीबरोबर त्याच्या त्या मृत्यूशैलीवरती चितेवरती स्वतःला समर्पित करायचं, सती जायचं. भयानक प्रकारचं असं स्त्रियांवरती अत्याचाराचं विरोध त्यावेळच्या समाजाने वैदिक संस्कृतीने मांडलेलं होतं. आणि म्हणून सर्वप्रथम श्री स्वामींनी समाजाला जागृत केलं आणि सांगितलं हे जे आहे वेद हे मर्यादित स्वरूपातले आहे. स्वामींनी वेदांत प्रामाण्य नाकारलं. स्वामींनी मर्यादित स्वरूपामध्ये मनुस्मृतीला सुद्धा सांगितलं मनुस्मृतीचे कुठेही संबंध पोहोचत नाही. सर्व जीव हे समान आहेत आणि सर्व जीव हे जर समान आहेत तर त्या समान सर्व जीवांच्यासाठी विषमतेचं कुठल्या प्रकारचं तंत्र मंत्र चालणार नाही. आणि म्हणून स्वामींनी कर्मकांड नाकारलं. कर्मकांड नाकारलं एवढंच नव्हे तर यज्ञाच्या नावाखाली होणारी जी हिंसा होती ती हिंसा नाकारली. मानव पंथामध्ये कुठेही यज्ञ करण्याला सांगितलेलं नाही. मानव पंथामध्ये स्त्री पुरुष हे समान आहेत. स्वामी स्त्री आणि पुरुषांच्या बद्दल म्हणतात त्यावेळेस समाजामध्ये अशा प्रकारचं वर्चस्व निर्माण झालं की पुरुष तो श्रेष्ठ आणि स्त्री ती कनिष्ठ. स्त्रीला कुठे स्थान नाही, स्त्रीला कोणतंही महत्व नाही. स्वामी असा पुरुषी अहंकार बाळगणाऱ्या त्या पुरुषांचा प्रतिनिधी म्हणून सारंग पंडित नावाच्या त्यांच्या एका भक्ताला सांगितलं की तुम्ही पुरुष आहात, तुमचा काही जीव आणि यांचा काही जीवल्या, तुम्ही स्वतःला एवढे श्रेष्ठ समजता, मोठे समजता, मग या ज्या स्त्रिया त्या केडा मुंगीच्या लायकीच्या आहेत का, बरोबरीच्या आहेत का, विचार करा. त्या तुमच्याच बरोबरीच्या आहेत. तुमच्यामुळे त्यांचा संपूर्णपणे संस्काराचा प्रकार सुरू होतोय. महिला तुमच्या जीवनात मोलाच्या आहेत आणि म्हणून पुरुषाच्या इतक्या स्त्रियांना महत्वाचा मानाचा हक्क श्रीचक्र स्वामी दिला. इतकंच नव्हे तर पैठण क्षेत्र हे त्यावेळचं धर्मक्षेत्र होतं. या धर्मक्षेत्रामध्ये महाराष्ट्राची त्यांनी आपली धर्मध्वजा उभारली. पण निमित्त केलं कुणाला? एका विधवेला. नागोबाई नावाची भक्त एक बाईसा नावाची स्त्री विधवा होती. विधवेचं कुणी त्यावेळेला जवळ जाऊ नये, तिचं दर्शन घेऊ नये, धर्मसंस्कारामध्ये तिला पूर्ण बंदी होती. अशा वेळेला श्रीचक्र स्वामींनी अशा प्रकारचं बंड केलं, अशा प्रकारची हिंमत दाखविली की एका स्त्रीला निमित्त करून, एका विधवेला निमित्त करून महाराष्ट्राची धर्मध्वजा सुखात उभारली. आणि आजही महाराष्ट्रामध्ये स्त्री आणि पुरुष ही सर्वत्र समानता आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या आश्रमात जा, कोणत्या मठात जा, कोणत्या मंदिरात जा, तिथे सर्वांना समान प्रवेश आहे. कुठल्या प्रकारची जातीयता नाही. तू कुठल्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या कर्माचा, कोणत्या प्रकारे विचारला जात नाही. आणि महाराष्ट्राची मंदिरे सर्वांच्यासाठी सदैव खुली असतात. हा संपूर्णपणे महाराष्ट्रातला गेलेला सर्वांचा अनुभव आहे. याच्या मागे कारण आहे केवळ श्रीचक्र स्वामींचे मानवतावादी विचार, स्वातंत्र्याचे विचार. आणि म्हणून हे स्वातंत्र्याचे विचार घेऊन महानपंथ आपली वाटचाल करतो आहे. बंधूंनो भगिनींनो, 12व्या शतकामध्ये या वैदिकांच्या विरुद्ध भला मोठा लढा देताना श्रीचक्र स्वामींना सुद्धा फार मोठा त्रास सहन करावा लागला. ते सुद्धा सांगितलं पाहिजे. या सर्वांचे प्रतिनिधी ब्रह्मस्थान, महदाश्रम हे वैदिकाश्रमाचे प्रतिनिधी ते म्हणतात हे आमचा मार्ग उच्छेदिती. आम्ही कर्मकांडांच्या साह्याने समाजामध्ये आमची प्रतिष्ठा, मान, मर्यादा निर्माण केलेली आहे. आमचं उत्पन्नाचं ते साधन आहे. श्रीचक्र स्वामींनी यज्ञ बंद केले. वैदिक संस्कृतीला पूर्णपणे फाटा दिलेला आहे. आणि तो फाटा दिला असल्यामुळे आणायचे आमची परंपरागत चालत आलेली जी मान मान्यता आहे, मोठेपणा आहे नव्हे, आमचं उदरनिर्वाहाचं जे साधन आहे त्याच्यावरती आता गदा आलेली आहे. हे आमचा मार्ग उच्छेदिती आपल्या विचारांच्या विरुद्ध जात आहे. इतकं बोलून ते थांबले नाहीत. श्रीचक्र स्वामी विरुळला असताना एकदा नाही, दोनदा नव्हे, स्वामींवरती विषप्रयोग करण्यात आला. प्रवाहाच्या विरुद्ध पोहून जाण्याचा जो धाडस करतो त्याच्या नशिबी शेवटी छळ येतो. हा जगाचा इतिहास आहे. श्रीचक्र स्वामी सुद्धा त्याला अपवाद नाही. श्रीचक्र स्वामी महाराष्ट्राचे संस्थापक, परंतु आमचा मार्ग उच्छेदिती असं म्हणणाऱ्या वैदिकांनी त्यांना शेवटी 2 वेळेला वेरूळच्या त्या लेण्यांमध्ये विषप्रयोग केला. विष मिश्रित सुपारीची खांड दिली. आता श्रीचक्र स्वामींवरती जाऊन काही परिणाम झाला नाही, परंतु स्वामींनी आपलं कार्य काही सोडलं नाही. आणि प्रसंग सांगण्यासारखे आहे. बीड जवळचं गाव, आज त्याला पोहीचा देव असं म्हणतात. स्वामी तिथे संध्याकाळच्या वेळी बसलेले होते. एक चर्मकार आलेला होता, समोर त्याची पत्नी होती. त्याने स्वामींना विचारलं, एका चर्मकाराने त्या स्वामींना विचारलं, आपण माझा विडा घेणार का पान सुपारीचा? स्वामींनी त्याला होकार दिला. बंधूंनो विचार करा, आज आपल्याला त्याचं काही वाटत नाही. आज आपल्याला संपूर्णपणे हक्क प्राप्त झाले, सर्वत्र लोकशाही निर्माण झालेली, जातीयता नष्ट होते आहे, दिली आहे असं मी म्हणत नाही. लोकांच्या मनातला अजूनही तो भाव गेलेला नाही. आम्हाला वेळोवेळी अनुभव येतोय फिरत असताना. आणि अशा क्षणामध्ये चक्रस्वामींनी त्याच्या हातात पांढरा असा विडा घेतला
परंतु त्यावेळेच्या लोकांना मात्र ते मानवलं नाही. तो तिथून गेला आणि जेव्हा तो फिरू लागला तेव्हा लोकांनी त्याला सुरुवातीला मान दिला, परंतु नंतर जेव्हा समजलं की हा चर्मकार आहे, काय करावं, त्यावेळेच्या धर्मपंडितांना बोलवलं, वेदाच्या पाण्याची उलटापालट केली, स्मार्त ग्रंथ वर खाली करण्यात आले आणि विचारलं याला शिक्षा काय. त्याने आमचा गाव विटाळला, हा आमच्या गावात आला आणि मग त्या स्मार्ताने वैदिकांनी सांगितलं की याला खड्ड्यामध्ये टाका, सर्व बाजूनी चुना टाका, चुन्यावरती पाणी टाका आणि तो पुन्हा चुना एकदा पेटला तापला त्या त्याच्यामध्ये जळून पडेल. विचार करा, नुसता गावामध्ये शिरणारा एक चर्मकार त्याने आपला गाव विटाळला. या कल्पनेने एका जिवंत माणसाला चुन्यामध्ये घालून पूर्णपणे ठार करण्यात आला. अशी त्यावेळची सगळी संस्कृती होती. श्रीचक्र स्वामी त्यावेळच्या या सगळ्या संस्कृतीला आव्हान दिलं आणि आपल्या धर्म संप्रदायामध्ये, पंथामध्ये, महाराज पंथामध्ये सर्वांना मुक्त प्रवेश दिला. त्यामुळेच मराठीतलं जरतारी लेणी ज्याला म्हणतात, तो मराठी भाषेतला आद्य गद्य ग्रंथ म्हणजे लीळाचरित्र. हा लीळाचरित्र महाराज पंथामध्ये श्रीचक्र स्वामीचं चरित्र म्हणून पंडित महेंद्र भट्ट यांनी केला. तुम्ही विचार करा, ही सगळी पंडित महेंद्र भट्ट नागदेवाचार्य ही सगळी उच्च प्रतिष्ठित मंडळी, उच्च वर्णातली, पण श्रीचक्र स्वामी त्यांचे विचार असे बदलून टाकले की ते सर्वांना समान मानणारे झाले, स्वामीच्या विचाराचं अनुसरण करणारे झाले आणि माणसामध्ये परिवर्तन करणं, माणसामध्ये विचारात बदल करणं हे जे महत्त्वाचं कार्य असतं ते श्रीचक्र स्वामींनी केलेलं आहे. आणि ते श्रीचक्र स्वामींचं कार्य सर्वांनाच आजही प्रेरणादायी आहे. आजही आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारच्या धर्म संप्रदायाच्या लोकांच्या आहे. मला सांगताना अभिमान वाटतो की आमच्या महाराष्ट्रामध्ये महंत परंपरा आहे आणि या महंत परंपरेमध्ये आमचे औरंगाबादचे पंडित आचार्य श्री दिगंबर बाबा नागराज बाबा, त्या नागराज बाबांनी एका विश्वनाथ कपाटे नावाच्या दलित व्यक्तीला महाराष्ट्राचा महंत गेलेला आहे आणि महाराष्ट्राची परंपरा चांगल्या प्रकारे महंत म्हणून करत आहेत. महाराष्ट्रामध्ये परंपरा प्रकारचे कोणतेही प्रकारचे कार्य करणारे चालत आलेले पुजारी वर्ग नाही, परंपरागत पूजा पद्धती नाही. श्रीचक्र स्वामींनी नामस्मरणावरती भर दिलेला आहे आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्याला फक्त आपल्यातलीच माणसं निवडलेली आहेत. हे परंपरागत पद्धतीने असलेले आचार्य, त्यांच्या परंपरा, हे सगळं चक्र स्वामींनी बंद केलं. एक नवा समाज, एक नवी संस्कृती निर्माण केली आणि ती संस्कृती अशा प्रकारची समान संस्कृती आहे आणि अशी समान संस्कृती सदैव पुढे राहण्यासाठीच आमचा सदैवचा प्रयत्न असतो. आम्ही महानोपांताची मंडळी सर्वत्र संचार करतो, सर्वत्र जातो आणि जात असताना मात्र आम्ही कुठेही कुणाकडे तुझी जात कोणती, घर कोणतं आहे, गाव कोणतं आहे विचारत नाही. घरी त्यांच्या निवास करतो तेही आमच्यावर राहतात. संपूर्ण महाराष्ट्रभर हा नव्हे भारतभर हा पंथ गेलेला आहे, अफगाणिस्तानपर्यंत गेलेला आहे, दक्षिणेत कन्याकुमारीपर्यंत गेलेला आहे. अशा पंथाचे विचार श्रीचक्र स्वामींचं महत्त्वाचं जे देणं आहे विचारांचं ते आपल्या पुढे मांडण्यासाठी मला इथे संधी मिळाली. त्याबद्दल मी आपल्याला पुरेसे धन्यवाद देतो आणि विचाराला विराम देतो. दंडवत प्रणाम, धन्यवाद. खूप खूप छान, सुंदर आणि धारा प्रवाह असं चक्रधर स्वामींचे जे मानवतावादी विचार होते ते सरांनी आपल्याला प्रकट केले. रंग और नस्ल, जात और मजहब, रंग और नस्ल, जात और मजहब जो भी है हिंसा से कमतर है और हिंसा की चाह से बढ़कर कुछ भी नहीं. हाच मानवतावादीचा सिद्धांत त्यांनी आपल्याला दिला. त्यानंतर मी आमच्या संध्याताई ज्या वंचित, पीडित, मजलूम जे लोक आहेत, गोर गरीब, कष्टकरी, दलित, आदिवासी यांचे हाशियाचा जो शेवटच्या स्तरातला जो माणूस आहे त्यांचे प्रश्न घेऊन ते आपली जी पत्रकारिता करत आहेत, त्यांच्या ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक अशा संध्याताई नरे पवार यांना फाईटच्या एक शेर म्हणून मी त्यांना बोलवतो की मताए लोहो कलम छीन गई तो क्या गम है, मताए लोहो कलम छीन गई तो क्या गम है, कि जुबा पर रख ली है जुबा मैंने, और पैरों में जंजीर है तो क्या, तो हर एक हल्क के जंजीर में रख दी है जुबा मैंने. तो संध्याताई पवार. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी गेले वर्षभर सुरू असलेल्या आंदोलनात ज्या 700हून अधिक शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले, हक्कांसाठी बलिदान दिले,
त्या शेतकऱ्यांच्या स्मृतीला मी इथे अभिवादन करते. आणि आजच्या कॉर्पोरेट सनातनवादासमोर आजचे सत्ताधारी हे या कॉर्पोरेट सनातनवादाचं एक प्रातिनिधिक रूप आहे. त्यांच्यासमोर उभ्या टाकणाऱ्या, त्यांना नमवणाऱ्या शेतकऱ्यांच्या जिद्दीलाही मी इथे सलाम करते. आजचा हा जो विषय आहे कॉर्पोरेट सनातनवादाशी सामना, हे दोन शब्द संयोजकांपैकी ज्यांनी एकत्र आणले त्यांनाही मला धन्यवाद द्यावेसे वाटतात. कारण एक अचूक आजच्या सत्तेचं, मग ती सत्ता आर्थिक असेल किंवा राजकीय असेल, त्या सत्तेचं एक अचूक स्वरूप या शब्दांमधून उभं राहते, कॉर्पोरेट सनातनवाद. इथे आपल्याला एक आधी लक्षात घ्यायला हवं की शब्द जे असतात, सनातन हा शब्द आहे, सनातनवाद हा जो शब्द आहे, शब्दांना स्वतःचे असे अर्थ नसतात. सामाजिकीकरणाच्या, सांस्कृतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये शब्दांना त्यांचे अर्थ प्राप्त होतात. आणि ही सामाजिकीकरणाची, सांस्कृतिकीकरणाची प्रक्रिया जेव्हा काळाच्या ओघात बदलत येते, सांस्कृतिक राजकारण जेव्हा काळाच्या ओघात बदलत येतं, त्यावेळेला त्या अर्थांना पुन्हा, त्या शब्दांना पुन्हा वेगळे अर्थ प्राप्त होतात. याचं उदाहरण म्हणून आपल्याला सनातन या शब्दाकडे पाहिलं पाहिजे. सनातन या शब्दाचा मुळातला अर्थ हा शाश्वत, चिरंतन असा आहे. मात्र आज जो सनातनवाद आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये सनातन या शब्दाला आपल्याला माहिती आहे की कट्टरतावाद, सुरुवातीला कर्मठवाद आणि कर्मठवादाकडून कट्टरतावाद, फॅसिझम याच्याकडे या शब्दाचा प्रवास झालेला आपल्याला दिसून येतो. जर आपण थोडंसं मागे इतिहासात डोकावलं तर आपल्याला इथे लक्षात घ्यायला हवं की हा कट्टरतावाद म्हणजे कर्मठपणाकडून कट्टरतावादाकडे झालेला सनातन या शब्दाचा प्रवास जर आपल्याला तपासायचा असेल तर आपल्याला सुरुवातीला लक्षात घ्यायला हवं की या देशातली चातुर्वर्णीय व्यवस्था आणि या चातुर्वर्णीय व्यवस्थेच्या पोटातून तयार झालेली जात व्यवस्था हा इथला पहिला कर्मठपणाचा आणि कर्मठपणापासून कट्टरतेकडे झालेल्या प्रवासाचं हे एक उदाहरण आहे. वैदिकांनी त्यांची सत्ता प्रस्थापित करताना, आर्यांनी त्यांची सत्ता प्रस्थापित करताना आपल्याला माहिती शरद पाटलांपासून अनेकांनी ही मांडणी केलेली आहे की इथे आर्य आणि अनार्य जो संघर्ष झालेला आहे, स्त्री सत्ता आणि आर्यांची पुरुष सत्ता आणि इथे अनार्य स्त्री सत्ता हा जो संघर्ष झालेला आहे तो सविस्तरपणे मांडलेला आहे. पण आर्यांची वैदिक पुरुष सत्ता प्रस्थापित होताना ती कशाच्या आधारे झाली तर पुरुष सत्ता नावाच्या एका मंत्राने त्याला अधिष्ठान प्राप्त करून दिलं किंवा त्या आधारे त्यांनी ते अधिष्ठान प्राप्त करून घेतलं. इथे एक लक्षात घ्यायला हवं की तिन्ही प्रमुख वेदांमध्ये, कारण सामवेद हा ऋग्वेदाचाच गायन प्रकार असल्यामुळे तो प्रमुख ह्याच्यात येत नाही, पण ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद या तिन्ही वेदांमध्ये पुरुष सूक्त आहे जे या विश्वाची उत्पत्ती कशी झाली हे सांगतं. आज जगभरच्या वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये विश्व उत्पत्तीची कथा सांगणाऱ्या म्हणजे वेगवेगळ्या कथा आहेत, प्रत्येक संस्कृतीमध्ये आहेत. पण वैदिक संस्कृतीमध्ये विश्वाची उत्पत्ती कशी झाली, चंद्राची कशी झाली, सूर्याची कशी झाली, पशुपक्ष्यांची कशी झाली हे सांगताना मानवाची उत्पत्ती कशी झाली हे सांगितलंय. इतर संस्कृतींमधल्या पुराकथा ज्या मानवाची उत्पत्ती कशी झाली एवढंच सांगतात. वैदिक संस्कृती मानवाची उत्पत्ती कशी झाली हे सांगत नाही, तर त्यातले 4 वर्ण, त्यातले 4 विभाग कसे निर्माण झाले हे सांगतं. म्हणजे मुखापासून ब्रह्म्याच्या कोण तयार झालं, बाहूंपासून कोण तयार झालं, जांघेपासून कोण आणि पायापासून कोण हे सांगतं आणि एक विषमतावादाला अधिष्ठान देतं. बरं, हे पुरुष सूक्त त्या वेदांच्या पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये बंदिस्त नाही. आजही जिथे जिथे यज्ञकर्म होतात तिथे तिथे हे पुरुष सूक्त त्या ब्राह्मणांकडून म्हटलं जातं. आजही ते चलनामध्ये आहे. आजही ती विषमता जी आहे त्याचं अधिष्ठान जे आहे ते आजही त्यांनी कायम ठेवलेलं आहे. पुरुष सूक्तामधून आलेली ही जी विषमता वैदिक वाङ्मयातली पुढे स्मृती ग्रंथांनी अधिक काटेकोरपणे बांधली गेली आणि स्मृती ग्रंथांच्या पानापानामधून जे आता यांनी पण सांगितलं की इथल्या शूद्रांना एक पशुवत जीवन दिलं, इथल्या शूद्रांना, इथल्या स्त्रियांना एक पशुवत जीवन दिलं. त्यांना नुसता वेदाध्ययनाचा अधिकार नाकारला नाही तर द्रव्याचा अधिकारही नाकारण्यात आला. त्यांच्यावर अधिकाचे कर लादले गेले. कोणत्याही समानतेचं जगणं त्यांना नाकारण्यात आलं आणि तिन्ही वर्णांच्या खालचं एक जगणं त्यांच्या वाट्याला दिलेलं, सेवेचं जगणं दिलं, एक पशुवत जगणं दिलं. वैदिक जो सनातनवाद होता हा तेवढ्यावर नाही थांबला. इथला जो दुसरा वर्ण आहे क्षत्रिय वर्ण, त्याच्याही विरोधात त्याने आघाडी उघडली. आपल्याला जर आपण मागे गेलो तर
वामन आणि बळीची कथा दिसते. म्हणजे बळीला वामनाने पाताळात गाठला. हा फॅसिझमच होता तेव्हाचा, ही कट्टरता होती तेव्हाच्या वैदिकांची. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, ही सुद्धा फॅसिझमचा आविष्कार आहे. पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केल्यावर वैदिकांनी ही भूमिका घेतली. आता फक्त 2च वर्ण शिल्लक राहिले, ब्राह्मण आणि शूद्र. आणि आता जे सगळे आहेत ते शूद्र आहेत. शूद्रांना अधोगतीला आणलं, स्त्रियांना अधोगतीला आणलं. हा जो वैदिकांचा कट्टरतावाद आहे, हा आपल्याला अगदी या 7 काळापर्यंत याचा प्रवाह सुरू असलेला दिसतो. म्हणजे फुलेंनी जे आहे तो हाच फॅसिझम जो आहे, कट्टरतावाद आहे, आपल्याला उलगडून दाखवलेला आहे त्यांच्या समग्र वाङ्मयामधून. आणि पुढे जात फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली आहे. म्हणजे मधल्या काळात जे झालं की आता 12व्या शतकात मानवमदाव पंथ आला, त्याच्या आधी सगळ्यात आधी या वर्णाश्रम धर्माला आणि जात व्यवस्थेला आव्हान दिले ते गौतम बुद्धांनी दिलं. बौद्ध धर्माची स्थापना केली. जैन धर्म आला. म्हणजे इथे एक लक्षात घ्यायला हवं की वैदिक विरुद्ध अवैदिक असा संघर्ष पूर्वापार सुरू राहिलेला आहे. वैदिकांच्या कट्टरतावादाला, वैदिकांच्या फॅसिझमला इथल्या अब्राह्मणी अवैदिक प्रवाहाने सातत्याने उत्तर दिलेलं आहे, सातत्याने स्वतःचा वेगळा प्रवाह मांडलेला आहे. मग ते पुढे बसवेश्वर असतील, चक्रधर स्वामी असतील, वारकरी पंथ असतील, आणि मग नंतर पुन्हा आपल्याला सार्वजनिक सत्यधर्म दिसतो. किंवा पुढे बाबासाहेबांनी सुद्धा बौद्ध धर्माचा स्वीकार केला. वैदिकांच्या सनातनवादाला सातत्याने इथल्या अब्राह्मणी अवैदिक प्रवाहाने उत्तर दिलेलं दिसतं. पण तरीही हा जो पर्यायी प्रवाह आहे, हा काळाच्या ओघात काहीसा क्षीण होत गेलेला दिसतो आपल्याला. आणि वैदिकांचं सनातनत्व मात्र वेगवेगळ्या व्यवस्थांची हातमिळवणी करून कायम राहिलेलं दिसतं. म्हणजे जर औरंगजेब आला तर औरंगजेबाला सांगितलं गेलं की आमच्यावर जिजिया कर तू लादू शकत नाही, कारण आम्ही हिंदू नाही. वैदिकांनी स्वतःचे स्वतंत्र चूल कायम राखलेली आहे. आणि त्यावेळेला त्या सत्ता येतील त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे. इंग्रज आल्यावर इंग्रजांशी सुद्धा हातमिळवणी करत रावबहादूर पासून सगळ्या हे स्वीकारल्या गेल्या. आणि संस्कृत आणि वेदांच्या आधारे आपण एक इंडो युरोपियन संस्कृतीचेच आपण भाग आहोत, हे सुद्धा इथे दाखवण्यात आलं. त्याचप्रमाणे मग हा जो सनातनवाद आहे, आपल्याला दिसतो की कॉर्पोरेट क्षेत्राबरोबर सुद्धा हातमिळवणी करून राहिलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला असं दिसतं की कॉर्पोरेट क्षेत्राने सुद्धा या सनातनवादाशी हातमिळवणी केली आहे. जसं आपण शब्दांचे अर्थ बघितलं तर कॉर्पोरेट म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या, जो भांडवलाच्या आधारावर, बाजारकेंद्री भांडवलाच्या आधारावर ज्या फोकावलेल्या आहेत, म्हणजे भांडवलशाहीचा जो हिस्सा आहे किंवा भांडवलशाहीचं स्वरूप आहे. वरकरणी पाहता ही भांडवलशाही सुद्धा आपल्याला उदारमतवादी मूल्य मानताना दिसते. पण प्रत्यक्षात मात्र ही भांडवलशाही त्या त्या देशामध्ये, त्या त्या प्रदेशामध्ये तिथल्या ज्या सत्ता असतील, पुरुष सत्ता असेल, धर्मसत्ता असेल, जात सत्ता असेल, या सत्तांशी हातमिळवणी करतच प्रत्यक्ष आपल्याला काम करताना दिसत असते. उदाहरणार्थ म्हणजे स्त्रियांचे प्रश्न असतील, स्त्रियांच्या प्रश्नाशी भांडवलशाहीला काही देणं घेणं नसतं. त्यांचा फक्त एकच अजेंडा असतो की स्वस्त श्रमशक्तीचा स्वस्त पुरवठा आणि नफा, हा एक स्वतःचा उद्दिष्ट कायम राखण्यासाठी ते समोर येणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या सत्तांशी हातमिळवणी करताना दिसतात. भांडवलाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की महाराजांनी सांगितलं होतं की जिथे भांडवलशाही सगळ्यात जास्त विकसित झालेली असेल तिथे तिचा पराभव होईल. ट्रॉट्स्कीने असं सांगितलं की जिथे भांडवलशाही सगळ्यात कमजोर असेल तिथे तिचा पराभव होईल. तर लेनिननी सांगितलेलं होतं की जिथे कामगारांचा पक्ष सक्रिय असेल तिथे भांडवलशाहीचा पराभव होईल. लेनिनने जे सांगितलेलं की जिथे कामगारांचा पक्ष म्हणजेच पर्यायाने कामगार वर्ग, पर्यायाने त्या त्या समूहातला शोषित वर्ग जिथे सक्रिय असेल, जिथे त्याला जागृत झालेला असेल, भान आलेलं असेल, तिथे भांडवलशाहीचा पराभव होऊ शकतो. भांडवलशाहीला हे अगदी नीट माहिती आहे. त्याच्याचमुळे भांडवलशाही त्या त्या ठिकाणच्या सत्तांशी, परंपरागत सत्तांशी हातमिळवणी करते आणि कार्यरत राहते. कारण त्यांना कामगार वर्गाला, शेतकरी वर्गाला जागरूक होऊ द्यायचं नाहीये, त्यांना त्यांचं आत्मभान येऊ द्यायचं नाहीये. ग्रामशी जे म्हणतो की वैचारिक धुरीणत्वाच्या आधारे सत्ताधारी काम करतात. आणि आपल्यातून शोषित समूहातून जेव्हा जैविक विचारवंत येतात त्यावेळेला त्यांच्या उत्थानाची एक प्रक्रिया सुरू होते. भांडवलशाहीला हे घडू द्यायचं नसतं. त्यामुळेच ती तिथल्या ज्या सनातनी प्रवृत्ती असतील त्यांच्याशीही प्रसंगी हातमिळवणी करते. मग मध्यपूर्वे ती तिथल्या शस्त्र पुरवठादारांशी सुद्धा हातमिळवणी करताना आपल्याला दिसते. इथल्या संदर्भात जेव्हा आपण बघतो, भारतीय संदर्भात जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण कॉर्पोरेट सनातनवाद जेव्हा म्हणतो तेव्हा त्याची वेगवेगळी रूपं आपल्याला कार्यरत असताना दिसतात. त्यातलं एक जे प्रमुख रूप आहे, आपल्याकडे आपण बघितले वेगवेगळे अवैदिक पंथ आणि हे निर्माण झाले वैदिक पंथाला आव्हान देताना, पण त्यांचा प्रवाह क्षीण झाला किंवा तो प्रवाह जो क्षीण झालेला आहे त्याची जागा आज कॉर्पोरेट सनातनवाद कशा पद्धतीने वागतोय तर आपल्याला एक दिसते की एक मोठी स्पिरिच्युअल इंडस्ट्री तयार झालेली आहे.
एक मोठं बैठकांचं सत्संगाचं जाळं आणि विशेषतः ते मी तुम्हाला सांगू इच्छिते की 1990 नंतर मंडल आयोग झाल्यानंतर आपल्या इथे हा भाग मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे, जो आधीही होता पण एक पद्धतशीर जाळं सुरू झालेलं आपल्याला दिसतं. विशेषतः स्त्रियांच्या बैठका आयोजित करण्यात येतात, सत्संगाच्या बैठका आयोजित करण्यात येतात आणि या बैठकांच्या माध्यमातून स्त्रियांचं रॅडिकलायझेशन झालेलं, भगवीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. नंतरच्या काळातल्या दंगलींमध्ये जो स्त्रिया ज्या पुढे आलेल्या दिसल्या आपल्याला, त्याचं कारण या मधल्या काळामध्ये स्त्रियांचं जे भगवीकरण झालं, जे रॅडिकलायझेशन, त्यांचं जे कट्टरतावादाकडे त्यांना जे नेण्यात आलं, त्याच्या मागे एक पद्धतशीर जाळं असलेलं आपल्याला दिसतं. अगदी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुद्धा या सत्संग एक स्पिरिच्युअल याचं जाळं विणलेलं, म्हणजे आजूबाजूला कितीही अशांतता असू देत, समाजात गोरगरिबांमध्ये कितीही दैन्य असू देत, माझी मानसिक शांती मला मिळाली पाहिजे. आजूबाजूला वातावरण कितीही भकास असू दे, माझा स्वविकास झाला पाहिजे. या स्पिरिच्युअलिझमचा, या कॉर्पोरेट आध्यात्मिकतेचा अर्थ हा एवढाच मर्यादित आहे. त्यामुळे प्रसंगी तेव्हाही ह्याच झुंडीला त्यांना सनातनवादाकडे, सनातनी प्रवृत्तीकडे वळवता येतं, हेही आपल्याला इथे दिसून येतं. हा जो भाग आहे कॉर्पोरेट सनातनवादाचा, ह्याच्या समोरच अडथळा म्हणून काय उभं आहे? यांनी अजून धुमाकूळ घातला असता, पण यांना अडथळा आहे तो आपल्या संविधानाचा अडथळा आहे. या संविधानाचा अडथळा असल्यामुळे त्याला कुठेतरी मर्यादा आहे. आज कुठेतरी दिल्लीत बसलेला शेतकरी जो तिथे बसून राहू शकला, कारण त्याला संविधानाचं पाठबळ आहे. या संविधानाचा अडथळा, म्हणजे संविधानाने आपला जो गाभा आहे संविधानाचा, तो बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे. नुसतं आपलं संविधान एक मत आणि एक व्यक्ती आणि एक मत देत नाही, केवळ राजकीय लोकशाही देत नाही, तर एक व्यक्ती आणि एक मूल्य देत सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची सुद्धा ग्वाही देते. आरक्षणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृती कार्यक्रम संविधान देतं. संविधानाचा जो हा गाभा आहे, जो इथल्या सर्वसामान्य माणसाच्या उत्थानासाठी कटिबद्ध आहे, तो जो संविधानाचा गाभा आहे, तो हा कॉर्पोरेट सनातनवादाला मान्य नाही. त्याच्याचमुळे सातत्याने संविधान बदलण्याच्या, संविधानाचा फेरआढावा घेण्याच्या ज्या घोषणा सनातनवाद्यांकडनं होत असतात, जात वर्ण वर्चस्ववाद्यांकडून होत असतात, इथल्या सत्ताधाऱ्यांकडून होत असतात, त्या याच्यासाठीच होत असतात की संविधानामध्ये अनेक अमेंडमेंट झालेले आहेत, अनेक सुधारणा झालेल्या आहेत. आपणही अनेक नवीन मागण्या, अगदी स्त्रीवादी चळवळीकडून सुद्धा नवीन कायद्यांच्या मागण्या होत असतात. तो संविधानाचा बदल नाही. हा जो गाभा आहे संविधानाचा, बहुजन हिताय बहुजन सुखाय, जे बुद्ध वचन आहे, तोच गाभा त्यांना बदलायचा आहे. त्याच्यामुळे हा कॉर्पोरेट सनातनवाद आणि संविधान असा एक छुपा संघर्ष आहे, जो कधी कधी जेव्हा सत्ता त्यांची येते तेव्हा तो आपल्याला पृष्ठ स्वरूपावर, म्हणजे अटल बिहारी वाजपेयींपासून, म्हणजे मोदी आल्याने काही नवीन होतं असं नाही, तर छुपा अजेंडा त्यांचा कायम राहिलेला आहे संविधान बदलायचं. का बदलायचं? कारण ते संविधान इथल्या सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाला बोलण्याचं बळ देतं, आविष्कार स्वातंत्र्य देतं, आविष्कार स्वातंत्र्याची हमी देतं. ही जी हमी आहे ती इथल्या सत्तेला, इथल्या कॉर्पोरेट सनातनवादाला नको आहे. त्यामुळे आज जे काही अब्राह्मणी किंवा अवैदिक पंथ असतील, त्यांना संविधानाशी हातमिळवणी करतच, संविधानाच्या बाजूने उभं राहतच या कॉर्पोरेट सनातनवादाशी सामना करायला हवाय. मी एक शेवटचा एक मुद्दा सांगते आणि थांबते की शेतकऱ्यांचं जे आंदोलन वर्षभर चाललं, त्यामध्ये आपण लक्षात घ्यायला हवं की तिथे शीख संप्रदाय होता. तिथल्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या, तिथे जे जमणारे शेतकरी होते, तिथे जे चालणारे लंगर होतं, तिथे अवैदिक धारा मानणारा, अब्राह्मणी धारा मानणारा शीख संप्रदाय होता. कुठून तरी त्याच्यामध्ये सुद्धा एक बळ तिथे कुठे तुम्हाला मागण्या मान्य होण्यासाठी यज्ञ वगैरे केल्याचं तुम्ही एकही बातमीत वाचली नसेल. तिथे संपूर्णतः एक समतावादी वातावरण होतं आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं की आपल्याला, म्हणजे या शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय की कॉर्पोरेट सनातनवादापुढे तुम्ही कसे उभे राहाल आणि त्या मार्गानेच आपल्याला जायला हवंय, हे सांगून मी इथे थांबते. धन्यवाद. हिंसा आता मॅनेज करते रियालिटी शो युद्धाचा. हिंसा आता मॅनेज करते रियालिटी शो युद्धाचा आणि त्यासाठी मिळू शकते मल्टीनॅशनल कॉर्पोरेटची स्पॉन्सरशिप. हिंसा आता दबकत हवेत वावरत नाही, तर ती श्वासात बसून अख्खे हवामानच मॅनेज करते. आज ते पूर्वी त्यांनी सांगितलं आपल्याला, वेदोक्त पूर्व सुप्तापासून त्यांनी पूर्ण आजपर्यंत जो स्पिरिच्युअल कॉर्पोरेटचा स्पिरिच्युअलिटी आहे ते त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं. तर पूर्वी यांचा कछुआ अवतार होता, पण आता हे मस्तवाल झाले, आता हे वराह अवतारात आलेले आहे, त्यामुळे ते मस्तवाल झालेले आहे. तर पुढचे होते आमचे बीटी वाघ सर
झेन, ताओ, बुद्धिझम आणि जे कृष्णमूर्ती यांची फिलॉसॉफीचा एकत्र जो संगम आहे आणि ते मी म्हटलं त्याच्या पहिले की ते ब्रँड अँबॅसेडर वर्ल्ड पीसचे आहेत आणि तसेच ते तत्वज्ञ सुद्धा आहेत. सर किती वाघ सर. धन्यवाद. आजच्या हा जो कल्चरल कॅपिटलिझम किंवा ज्याला सनातन धर्म म्हणतात, जिथे भांडवलशाही आणि धर्म एकत्र येतात त्याला आपण फॅसिझम म्हणतो. आणि फॅसिझमचा मुख्य उद्देश भांडवलाच्या सहाय्याने धार्मिक सत्ता प्रस्थापित करणे आणि एका अर्थाने वंशसत्ता, धर्मसत्ता आणि पुरुषसत्ता अशा ट्रेंडचे एकत्रित येऊन एका नव्या पद्धतीची व्यवस्था उभी करण्याचा हा जो प्रयत्न आहे. याचे अधिष्ठान भारतीय राजकारणात किंवा समाजकारणात आपल्याला आता नव्याने पाहतो आहोत. आज आपल्याकडे फार कार्यक्रमाला वेळ झालेला असल्यामुळे फार त्याचं फार सखोल चिंतन करता येत नाही. पण एक प्रश्न असा साधा विचारायला लागतो. समोर मुंगेकर साहेब देखील आहेत, निलिमाताई पण आहेत आणि सगळे आपले जे सांस्कृतिक विद्रोही चळवळीचे सगळे जे काही कार्यकर्ते आहेत आणि माझ्या आमचे सगळे बंधू भगिनींना हा जो प्रश्न मी साधा असा विचारू शकतो की आपल्या देशामध्ये विद्रोह का होतो, आपल्या देशामध्ये बंड का होतो. आपण विद्रोहाच्या चळवळी चालवल्या. आताच जसं बसवेश्वर किंवा महानुभाव पंथाचे म्हणजे चक्रधर, ही जी परंपरा आपल्याकडे आलेली आहे, या परंपरेतून जी बंड झाली ती तात्कालिक बंद झाली आणि तेवढ्यापुरती थांबली आणि ती पुढे विकसित झाली नाही, ती पुढे वाढली नाही. आणि त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आज इतक्या वर्षानंतर आपल्याला जे जाणवत असेल की स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत याच्यामध्ये बदल काय झाला असेल तर तो भौतिक परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे. जी मनोरचना आहे, जी मनोवृत्ती आहे ती मात्र तशीच राहिलेली आहे. आपण 21व्या शतकाकडे चाललेलो असतो तरी आपलं मन मात्र 16व्या शतकात आहे आणि आपल्या बुद्धीचा, मनाचा विकास झालेला नाही. आपलं ज्ञान वाढलेलं दिसतं, परंतु आपली सामाजिक जाणीव वाढलेली आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या दृष्टीनं आपण हा विषय जो आपण निवडलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा विषय निवडलेला आहे. आज आपल्याला वेळ झालेला आहे. त्यामुळे धर्म म्हणजे काय आणि धर्माचा विकास कसा झाला असा आपण जर विचार केला की धर्मसंस्थेला एवढं महत्त्व का आलेलं आहे आणि धर्मसंस्थेचा विकास झालेला आहे आणि धर्मसंस्थेवरच आज आपण हल्ले करतो आहोत, त्याचं काय कारण आहे. हजारो वर्षाची जी धर्म परंपरा इथे देशामध्ये आहे आणि आजही आपल्याला सध्या त्यांनी सांगितलेलं की महिलांबद्दल जी काही जी मानसिकता आहे ही मानसिकता मनुस्मृतीला अतिशय उपकारक अशी मानसिकता असते. आज आपण टी व्ही पाहिला, कुठे वृत्तपत्रामध्ये पाहिलं, ते बातम्या पाहिल्या, याच्यामध्ये जर काही मनुस्मृती प्रणीत जी व्यवस्थेला जर कोणी सगळ्यात जास्त सपोर्ट करत असेल तो इथली सुशिक्षित महिला, मध्यमवर्ग हे आपल्याला वारंवार दिसते. आणि हा बदल त्यामुळे होत नाही की आपल्या शिक्षणामध्ये बदल व्हायला पाहिजे. हे जे आपल्याला शिक्षण मिळतं आहे या शिक्षणामुळे आपल्याला कुठल्याही दृष्टीने एक अशी ज्याला बुद्ध दृष्टी म्हणतो आपण, बुद्ध लँड म्हणतो आपण, तशा प्रकारचा विचार आपल्या देशामध्ये उडू शकलेला नाही. हे मात्र मान्य करावं लागेल. आज आपल्याला पाहतो की ही जे काही परंपरेमध्ये जसं बुद्ध हा पहिला विद्रोही आपण मानतो, बुद्धानंतर कबीर, कबीरानंतर कबीराबरोबरच आपल्या बाकी जे रोहिदास आहेत, संत रोहिदास, संत तुकाराम आहेत, हे जे बंडखोरीचं एक मोठं एक साम्राज्य या लोकांनी उभं केलेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे महात्मा फुले येतात. महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात, शाहू महाराज येतात आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील अनेक असे बहुजन समाजातील अतिशय मोठे मोठे खंडे येतात. आणि त्या महाराष्ट्राची चांगली परंपरा असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं सामाजिक जीवन आहे ते निश्चितच इतर प्रांतापेक्षा खूप वेगळं आहे. तरी देखील आपल्याला सबंध भारताचा विचार करताना असं आढळतं की भगवान बुद्धाचा जो काही सिद्धांत होता, तर भगवान बुद्धाचा जो ज्ञान सिद्धांत होता, आता मी असे म्हणतो की ज्ञान काय म्हणायचं, ज्ञान कशाला म्हणायचं, सत्य कशाला म्हणायचं, ह्या मूलभूत संकल्पना आहेत. बुद्धाची सत्याची संकल्पना काय होती. बुद्ध असं म्हणाला की तुम्ही अस्तित्वाचा शोध घ्या आणि त्या माणसाच्या सुखदुःखाची कारणे शोधा आणि त्या माणसाला दुःखमुक्त करा. ही सत्याची व्याख्या बुद्धाची आहे.
बुद्धाने सत्य म्हणजे ईश्वर मानलं नाही. सत्याने कुठला धर्मग्रंथ त्यांनी पवित्र किंवा प्रमाण मानलेला नाही. पण बुद्धाने नाकारले आहे तो प्रयत्न ईश्वर नाकारलेला आहे की जोपर्यंत तुम्ही ईश्वर नाकारत नाही तोपर्यंत तुमचा सत्याचा प्रवास कधी सुरू होणार नाही. कारण ईश्वर तुम्हाला एक चौकट आखून देतो, एक मार्ग आखून देतो मुक्तीचा. ईश्वर म्हणजे ईश्वर प्रणित व्यवस्था. ईश्वर आहे किंवा नाही तो पुढचा मुद्दा आहे, पण ही ईश्वर प्रणित व्यवस्था तुम्हाला ठराविक पद्धतीने विचार करायला भाग पाडते, ठराविक पद्धतीनं कर्मकांड करायला भाग पाडते, ठराविक पद्धतीनं जीवन जगायला भाग पाडते, ठराविक परंपरा आणि प्रथांना पवित्र मानायला शिकवते, ठराविक प्रतीकांची पूजा करायला शिकवते. अशी ज्या प्रकारची प्रथा, परंपरा, पूजा ही जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेला जोपर्यंत आपण नाकारू शकत नाही तोपर्यंत आपला सत्याचा प्रवास सुरू होणार नाही, असं बुद्धाचं मत आहे. म्हणून बुद्धाने नाकारले तो पहिल्यांदा ईश्वर नाकारला, कारण त्याशिवाय सत्याचा प्रवास सुरू होऊ शकत नाही. दुसरं काय नाकारले त्यांनी? धर्मग्रंथ नाकारले, वेद नाकारले, स्मृती नाकारल्या, सगळे पुराणे नाकारले. पण धर्मग्रंथ म्हणजे शब्द प्रामाण्य. तुम्ही शब्दाचं प्रामाण्यत्व स्वीकारले की तुमच्या बुद्धीने भंगू होणार, तुम्ही स्वतंत्र विचार करू शकणार नाही. आणि जो माणूस स्वतंत्र विचार करू शकत नाही, जो बुद्धीने आधून झालेला आहे, ज्याची भौतिक आणि नैतिक वाढ तुटलेली आहे, तो सत्याचा प्रवास करू शकणार नाही. तो सत्य काय आहे हा बुद्धाने मूलभूत प्रश्न विचारलेला आहे. आणि हा प्रश्न जो आहे याचे पडसाद आपल्याला संबंध या जागतिक तत्वज्ञानावर आपल्याला दिसतात. बुद्धाने जे प्रश्न विचारले की बुद्धाने ज्या पद्धतीने म्हटलेलं आहे हे बुद्धाचा प्रवास सगळ्या जागतिक तत्वज्ञानावर आहे. मग तुम्ही डेकार्टची फिलॉसॉफी बघाल, सॉक्रेटिस बघाल, किंवा कांटची फिलॉसॉफी बघाल, शोपेनहावर बघाल, किंवा आपला बर्ट्रांड रसेल बघाल, किंवा जॉन ड्युएसारखे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु जॉन ड्युए आहेत, याची देखील बघा. याच्यामध्ये एक अतिशय आश्चर्यकारक सुसंगती आहे. बुद्धाने जी प्रकारची सत्याची आणि ज्ञानाची संकल्पना मांडलेली आहे तीच पाश्चात्य तत्वज्ञानाने स्वीकारलेली आहे. परंतु आपण भारतामध्ये बुद्धाला मात्र या देशातून बाहेर काढलेले आहे. बुद्ध म्हटल्यानंतर त्याला अस्पृश्यतेचा स्पर्श तुम्ही जोडला आणि बुद्धाच्या ज्ञानाला कलुषित केले, या व्यवस्थेने. तर ही बुद्धाची व्यवस्था. बुद्धाने नाकारले, धर्मग्रंथ नाकारले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्णव्यवस्था नाकारली. सर्व मानव समोर समान हा जो नियम आहे, इक्वालिटी बिफोर लॉ, हा आर्टिकल 14 किंवा आर्टिकल 15, देर शुड बी नो डिस्क्रिमिनेशन, देर शॅल बी नो डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड ऑफ काय त्याला बोलतात की रेस, कास्ट, कल्चर, जन्माचा ठिकाण, असा जो प्रकार आहे. म्हणजे डिस्क्रिमिनेशन नाही हा विचार बुद्धाचा, तो आपल्या घटनेमध्ये आलेला आहे. आणि इक्वालिटी बिफोर लॉ, सगळे माणसं समान आहेत हा कायदा बुद्धाने त्यावेळी मांडला जेव्हा हा जगाला कुठेही माहिती नाही. आणि जगाचं समतेचं तत्व केव्हा बाबा जगात आलेलं आहे? जगात समतेचं तत्व आले फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये. फ्रेंच राज्यक्रांतीने पहिल्यांदा असं सांगितलं की जगातल्या सगळी माणसं समान आहेत, जगातली सगळी माणसं समान आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, हे तर बुद्धाने फार पूर्वी सांगितलेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी तत्व फ्रेंच राज्यक्रांतीने आपल्याला दिली, त्या तत्वाचा उद्घोष पहिल्यांदा कुणी केला असं कोणी विचारलं तर बाबासाहेबांनी म्हटलं की हे विचार पहिल्यांदा बुद्धाने मांडलेले आहेत आणि ते अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडलेले आहेत. त्यांनी ईश्वर नाकारलेला आहे आणि कुठली अलौकिक शक्ती नाकारलेली आहे, आत्मा परमात्मा नाकारलेला आहे, नंतर धर्मग्रंथ नाकारलेले आहे आणि त्यांनी वर्णव्यवस्था नाकारलेली आहे. हे सगळं नाकारलेलं त्याने असल्यानंतर माणसाच्या सगळ्या भौतिक ज्या सीमा आहेत या त्यांनी सगळ्या अत्यंत विस्तृत करून टाकलेल्या आहेत. माणसाच्या बुद्धीला जे काही शृंखला बांधलेल्या आहेत, माणसाच्या पायाला शृंखला दिसतात परंतु माणसाच्या मनाला ज्या शृंखला असतात ते दिसत नाहीत. ह्या धर्मव्यवस्थेने माणसाचं मन इतकं जड करून टाकलेलं आहे आणि त्याची बुद्धी एवढी पांघरुळलेली आहे की भारताची बौद्धिक क्षमता किती असं जर विचारलं तर आमच्याकडचे शास्त्रज्ञ देखील आता इथे विमानानं रॅकेटसारखे विमानात त्याची पूजा काय केली, ते लिंबू टाकला त्याच्यावरती रॅकेट चालवलं. ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता माणसाला अत्यंत माणसाच्या नैतिक आणि भौतिक प्रगतीला अत्यंत मारक आहे. आणि म्हणून या संबंध व्यवस्थेला शृंग लावण्याचं काम पहिल्यांदा भगवान बुद्धाने केलेलं आहे. हे आपल्या लक्षात येत नाही की भगवान बुद्धाचे काम काय, ईश्वर आहे की नाही हा प्रश्न होत नाही. धर्माची व्याख्या काय आहे की अलौकिक शक्तीला मान्यता देणे, तिला शरण जाणे म्हणजे धर्म. पण बुद्धाने अलौकिक शक्तीला मान्यता दिलेली आहे. तर अलौकिक शक्तीपेक्षा कोणाला मान्यता दिलेली आहे तर माणसातल्या माणुसकीला महत्त्व दिलेलं आहे, माणसातल्या महानत्वाला महत्त्व दिलेलं आहे. आणि हे महानत्व, हे माणसाचं माणूसपण त्यांनी सांगितलेलं आहे.
मग तो प्रतीक स्वरूपासारखा सिद्धांत असेल, अष्टांग मार्ग असेल, बुद्धानं असं काहीही सांगितलेलं नाही की जे विज्ञानाच्या विरोधी आहे. बुद्धाने जे सांगितलेलं आहे ते अत्यंत विज्ञान सांगितलेलं आहे. आता एक याचं पुस्तक वाचलं आहे मी कापडाचं. कापडानं असं सांगितलं की आधुनिक विज्ञान जे आहे, कापडा एक मोठा सायंटिस्ट आहे, काओ फिजिक्स नावाचं त्याचं एक मोठं गाजलेलं पुस्तक आहे आणि अनकॉमन विज्डम नावाचं त्याचं दुसरं एक पुस्तक आहे. त्यात तो असं म्हणतो की आत्ताच्या अत्याधुनिक जे काही फिजिक्स आहे त्याचे जे एलिमेंट्स आहेत ते मला बुद्धिझममध्ये सापडतात. आधुनिक विज्ञानाचा सगळा पाया आम्हाला पुढे सापडतो, बुद्धिझममध्ये सापडतो असं कापडाने म्हटलेलं आहे. म्हणजे आधुनिक विज्ञानाचा पाया घालण्याचं काम बुद्धाने इतकंपासून केलेलं आहे. परंतु आपला देश मागासलेला जो आहे, विज्ञानात मागासलेला आहे, अध्यात्मात पुढारलेला असा जो स्वतःला म्हणतो, स्वतःला विश्वगुरू म्हणण्याची त्याची एक नेहमीची पद्धत आहे. पण हा भारत कधी विश्वगुरू नव्हता. तो विश्वगुरू केव्हा होता? केवळ बुद्धाच्या काळात. आणि आज भारताला विश्वगुरू का म्हणतात? केवळ बुद्धामुळे. या देशाला, जगाला जर काही किंमत असेल तर ती केवळ बुद्धामुळे किंमत आहे. ही बुद्ध काय? आता हे जे मी तुम्हाला असं सांगतो की ही जो संबंध व्यवस्था आहे ही सगळ्या प्रतीक, परंपरा, प्रथेवर अवलंबून आहे. जसं परशुराम एक प्रतीक उभं केलेलं आहे. परशुराम झाला का? त्याचा अस्तित्वाचा कुठलाच पुरावा नाही. महात्मा फुलेंनी त्याला पत्र दिलेलं आहे की परशुरामा तू कुठे आहेस, काय करतोस, माझ्यासमोर तू हजर राहा. तो परशुराम याच्यापुढे हजर झाला का? महात्मा फुले पुढे हजर झाला नाही. तो तोंड लपून राहिला. तर त्याने किती लोक मारले म्हणतात, किती वेळ पृथ्वी निष्ठस्त्र करून टाकली. तर ही प्रतीकाच्या साहाय्याने लोकांच्या मनावर एक दडपण आणणे आणि लोकांना गुलाम करणे, ही पद्धती या देशामध्ये राबवली गेली आहे. जसं आर्य चाणक्य अशोकाचा गुरु शक्यच नाही. चाणक्य अशोकाचा गुरु शक्य नाही. कारण त्यावेळेचे जे धर्मग्रंथ किंवा त्यावेळेचे ज्या काही चिनी प्रवाशांनी डायरी लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये चाणक्याचं नाव पण नाही. आहे की देवस्थळीच त्यावेळेस होता चंद्रगुप्ताच्या दरबारामध्ये, तिथं कुठे चंद्रगुप्ताचं नाव आलेलं नाही. चंद्रगुप्त हे काल्पनिक पात्र उभं केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी अशा आपल्याला खूप मोठ्या आणि व्यापक अर्थाने आपल्याला बघायच्या आहेत. तीच गोष्ट आपल्या याचे आहे रामदासांची आहे. रामदास याचे गुरु रामदास आणि शिवाजी महाराजांची कधी भेटच झालेली नाही. पण पुष्कळ ठिकाणी मी पाहिलं मराठ्यांच्या घरामध्ये की रामदासांची उभा आहे आणि शिवाजी महाराज त्याचे पाय पडत आहेत आणि आम्ही मित्रांनो म्हटलं अरे काय मूर्ख आहे, आणि रामदास आणि शिवाजी कधी भेटच झालेली नाही, तू कसा काय गुरु मानताय? अशा प्रकारचे हे जे अज्ञानमूलक ज्ञान आहे ते फार महत्त्वाचं आहे. अज्ञानानेच धर्म मानण्याची जी परंपरा आहे त्या परंपरेमुळे आपण धर्माचा एक दहशत आपल्यामध्ये निर्माण केलेली आहे. म्हणून आज आपल्यासारखे लोक जसं गोखलेकर म्हणाले किंवा हे 2015ला आम्हाला काय झालं, खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाला. आता या देशामुळे लोकांना चीड यायला पाहिजे की नाही, पण माणसं मनाने एवढी गुलाम झालेली आहेत की त्याला प्रतिकार करत नाही. पेगासस सारखं प्रकरण जर अमेरिकेत झालं असतं तर लोक रस्त्यावर आलेले असते. पण आपण मानसिकदृष्ट्या इतके गुलाम आहोत की या संबंध व्यवस्थेला विरोध करण्याचं नैतिक भौतिक सामर्थ्य आपल्याकडे नाही. कारण धर्माने आपले पाय नव्हे तर आपलं माइंड जे आहे ते बांधून ठेवलेले आहे पद्धतून, आणि त्यामुळे माणूस सोपू शकत नाही. की ही अशी फार मोठी चर्चा आपल्याला या निमित्ताने करता येईल. आपल्याला वेळ कमी आहे, आपल्याला पुष्कळ वेळ झालेला आहे आणि साहेबांना जाण्याची घाई आहे. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझी गोष्टी संपवतो. जय श्रीराम. टू बुक इज पाथलेस लँड, आणि म्हणूनच बुद्धाचा जो अनमोल संदेश आहे अप्पो दिप्पो भव त्याच्यावरच प्रकाश वाघ सरांनी टाकला. आणि अखिल विश्वामध्ये समाज तंत्रविज्ञानाला राज्यघटनेत समाविष्ट करताना इथल्या विषमतावादी आणि साम्राज्यवादी अशा धार्मिक ढाच्यावर थेट आक्रमण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही व्यवस्था संचालित करणाऱ्या वर्गाचे आणि संचालित असणारा वर्ग, शोषक वर्ग यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांनी राज्यघटनेमध्ये राज्य समाजवाद आणि मानवाधिकार आम्हाला दिले होते. पण आज हिंदू राष्ट्राची जी प्रक्रिया चालू आहे त्याच्यामध्ये हे आपण अनेक महापुरुषांच्या श्रमामुळे आम्हाला जे अधिकार भेटलेले आहे ते आपण पुन्हा एकदा वेळबिगारीकडे की जातो की काय अशी स्थिती आज आलेली आहे. म्हणून मी आता याच्यानंतर निरंजन टकले सर यांना मी फाईटच्या एक शेर जो आहे त्या माझा आवडता शेर आहे की यूही हमेशा उलझती रही है जून से ये खल्क, यूही हमेशा उलझती रही है जून से ये खल्क, ना उनकी रस नहीं है ना अपनी रीत नहीं,
यूं ही हमने उगाए हैं आग में भी फूल, ना उनकी हार नहीं है ना अपनी जीत नाही. आणि हाच प्रचंड असा आवाज घेऊन निरंजन टकले सर. मंचावरील उपस्थित सर्वच मान्यवर आणि या संमेलनाला उपस्थित असलेल्या आपण सर्वच बंधू भगिनींनो मातांनो, आज आता हा विषय जो आहे सनातन धर्म आणि सनातन धर्माचं झालेलं कॉर्पोरेटायझेशन. तर जसं ताईंनी मगाशी सांगितलं की या अनेक वेगवेगळ्या मॉड्यूल्समधून हे कॉर्पोरेटायझेशन आपल्या समोर येतं. पण हा जो सनातन धर्म आहे, आणि मी पहिल्यांदाच ते सांगतो की मी नास्तिक आहे, माझा अजिबात अशा कुठल्या देवबिव या भानगडीवर विश्वास नाही, आणि ती भानगड हे पण माझं मत आहे. तर मला असं वाटतं, आणि योगायोगाने असं झालं की 2च दिवसापूर्वी माझा एका भक्ताबरोबर विषय चालला होता आणि आमचा हाच विषय झाला. तर मी त्याला असं म्हटलं की रॅशनॅलिटी, विवेक हे सर्वोत्तम उत्तम आहे तुमच्या या सगळ्या फॅसिस्ट प्रॉपगंडावर. तर तो मला म्हणायला लागला विवेक म्हणजे काय. तर म्हटलं आता हा दुसरा प्रॉब्लेम आहे की तुला अजून विवेक म्हणजे काय हेच माहित नाही, रॅशनॅलिटी म्हणजे काय. तर म्हणजे 2 उदाहरणं मी तुला सांगतो. एक, तुम्ही लोक गाय आमची आई असते असं का बरं सांगतात. तुम्ही म्हणता ना गाय आई आहे, तर का बरं गाय आई आहे. तर म्हणजे कारण गाय आपल्याला दूध देते. म्हटलं मग विवेक असं सांगतो की गाय आपल्याला दूध देत नाही, आपण गायचं दूध काढून घेतो. आणि ज्या कुठल्या माणसाला पहिल्यांदा ती आयडिया कळली, ज्या माणसाला पहिल्यांदा ही आयडिया कळली की गायचं दूध घेता येतं, काढून घेता येतं, त्यांनी काहीतरी मनात खंत वाटली असेल की तिच्या वासराच्या हक्काचं दूध मी घेतोय, त्यामुळे त्यांनी तिला आई म्हणून टाकलं. ही भारतातली पुरुषी मानसिकता, की जिने सॅक्रिफाईस करायचं आहे, जिच्या वाचून जिच्याकडून काहीतरी हिरावून घेणार आहे, तिला आई म्हणून टाका, तिला देवी म्हणून टाका, ती मोठी म्हणजे माफच सगळं, ती करणारच त्याग, ती करणारच बलिदान. ही भारतातली पुरुषी मानसिकता. तर ही रॅशनॅलिटी मला काही पटत नाही. म्हणजे आपण दोघंही नाशिकचे, नाशिकची ओळख लोकांमध्ये काय करून दिली जाते. तर मगाशी नाशिकची ओळख वगैरे बराच विषय झाला होता आणि मला म्हणून ते जास्त स्ट्राईक झालं. तर नाशिकची ओळख आतापर्यंत अशी करून दिली जात होती की रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. फक्त म्हटलं अशी ओळख करून दिली जाते की नाही. तर म्हणे हो. म्हटलं मग राम अयोध्येपासून रामेश्वर पर्यंत गेला होता काय, फक्त नाशिकला नव्हता आला. तर राम अख्खा भारत फिरला ना. नाशिकला एकच माणूस असा आहे जो आला, आणि तो म्हणजे रावण. राम तर भारतभर फिरला, नाशिकला फक्त रावण आला. या देशातलं पहिलं अपहरण नाशिकमध्ये झालं तुमच्या कहाणीप्रमाणे, सीतेचं अपहरण. आता रावण कोण होता. तर म्हणजे राक्षस होता. म्हटलं नाही, आपल्या तुमच्या व्यवस्थेप्रमाणे रावण कोण होता. म्हणजे दशग्रंथी ब्राह्मण होता. म्हटलं कसं अपहरण केलं. म्हणजे साधूच्या वेशात. म्हटलं एक्झॅक्टली म्हणूनच रावण जाळायचा, की दशग्रंथी ब्राह्मण साधूच्या वेशामध्ये येऊन तुमच्या घरातल्या अब्रूचं अपहरण करून येतो म्हणून रावण जाळायचा. आता ही रॅशनॅलिटी आहे ना. मी कुठल्याच धर्मावर, देवावर काही टिकत, जे आहे इतिहास, तुम्ही जे पुराण मला सांगितलं त्या पुराणाचं माझं परसेप्शन रॅशनॅलिटी मधून आलेलं मी विचारतोय की हे बरोबर आहे की नाही. तुम्ही नाही, रावणाने पळून गेलं पण तिला काही 12-14 वर्षामध्ये तिला काही केलं नाही. तर म्हटलं आता केवळ तो दशग्रंथी होता म्हणून तू आता रावणाची पण बाजू घ्यायला लागला, राक्षसाची पण बाजू घ्यायला लागला. असं तुम्ही दुर्योधनाला म्हणता का राक्षस. दुर्योधनाच्या भावाला म्हणता का राक्षस. तर त्यांना तुम्ही राक्षस नाही म्हणत, कारण ते इथलं होते ना. तुमच्याच वर्णव्यवस्थेमधला ते भाग होते. ज्या वर्णव्यवस्थेने त्याचाच भाऊ असलेल्या कर्णाला सूतपुत्र म्हणून हिणावलं होतं आणि त्याला राज्यकारभाराचा अधिकार नाही. त्याच व्यवस्थेने त्याच काळामध्ये द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापून घेतला होता. त्यामुळे माझी रॅशनॅलिटी तुम्हाला उलटी एक्सपोज करते. आणि म्हणून मला असं वाटतं की ही रॅशनॅलिटीचाच मी प्रचार केला पाहिजे. मला असं अनेकदा वाटतं की आपल्या देशामध्ये मिनिस्ट्री ऑफ रॅशनॅलिटी असायला हवी, मिनिस्ट्री ऑफ नॉन व्हायलन्स असायला हवी, मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ असायला हवी, मिनिस्ट्री ऑफ इक्वॅलिटी असायला हवी, मिनिस्ट्री ऑफ जस्टिस असायला हवी.
माझ्याकडे मिनिस्ट्री ऑफ लॉ आहे आणि त्या लॉचं मिसयूज करणारे सगळे आहेत. पण मिनिस्ट्री ऑफ जस्टिस माझ्याकडे आहे का? माझ्याकडे मिनिस्ट्री ऑफ इक्वॅलिटी आहे का? मग ते माझ्याकडे का नाही? आणि मग पुन्हा हा विचार ज्यावेळेला येतो त्यावेळेला मग या सगळ्या सनातन धर्माचा विचार करत असताना म्हणजे परवाच्या त्या भक्ताची झालेल्या संवादापासून ते एक जर्नलिस्ट म्हणून मी ज्यावेळेला काम करत होतो, 4 वर्षापासून ते माझं पत्रकारिता बंद पडली जज वळेंच्या खुनाची बातमी केल्यापासून. पण त्याच्या आधी मी सावरकरांवरती केली होती, अ लॅम्ब लायनाइज या टायटलचे मोठी स्टोरी होती आणि आता त्याच्यावरती पुस्तकही येते. म्हणजे एक शेळी त्याला सिंह म्हणून लोकांसमोर सांगते. कारण त्यावेळेला ती मागणी केली होती, मग सगळंच कागदपत्र जवळजवळ 20-21 हजार कागदपत्र शोधून काढले आणि तेव्हा लक्षात आलं की या मॉडर्न फॅशिझमला, भारतातल्या मॉडर्न फॅशिझमला जन्म ज्यांनी दिला तो यांनी दिला 1923 साली भारतामध्ये, ज्यावेळेला त्यांनी हिंदुत्व या नावाचं पुस्तक लिहिलं. म्हणजे हा शब्द त्यापूर्वी कधीही वापरामध्ये नव्हता. हा शब्दाला जन्म यांनी दिला, हिंदुत्व या शब्दाला. आणि गंमत म्हणजे हे पुस्तक टोपण नावाने लिहिलं. टोपण नाव काय होतं? एक मराठा. एक मराठा या टोपण नावाने हिंदुत्व हे पुस्तक लिहिलं. त्याची ओरिजिनल कॉपी माझ्याकडे, ती मिळवली म्हणजे मी एका ठिकाणी. ती या नावाने लिहिलं. म्हणजे हिंदुत्वाची व्याख्या करताना ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की या देशाचा नागरिक कोण असेल तर तोच असेल ज्याची पुण्यभूमी आणि पितृभूमी भारत आहे. म्हणजे या व्याख्येमध्येच त्यांनी ख्रिश्चन नाकारले, मुस्लिम नाकारले. त्याच्या पुढच्या एक्सटेन्शन मध्ये जात असताना ज्या वेळेला त्याची रूपांतर बंच ऑफ थॉट्स किंवा वेगळ्या पुस्तकांमधून आली, त्यात त्यांनी तर क्लिअर कट असं म्हटलं याच आयडिओलॉजीनी की म्हणजे मायनॉरिटीज इन धिस कंट्री अँड द दलित्स, मुस्लिम्स, क्रिश्चियन्स, दलित्स आर द ब्लड सकर्स अँड they will have to either assimilate with the majority community or will have to live at the mercy of the majority community. म्हणजे बहुसंख्याक समाजाच्या सोबत या अल्पसंख्याक समाजांना आणि दलितांना हे एकतर त्यांच्याबरोबर मर्ज व्हावं लागेल, स्वतःची आयडेंटिटी सोडून द्यावी लागेल, किंवा बहुसंख्याक समाजाच्या दयेवर यांना जगावं लागेल. हा फॅशिझम होता. हा फॅशिझम होता. आणि मग हा फॅशिझम वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये हा आपल्यापर्यंत आणला गेला. त्याला काही वेळेला एक सौम्य रूप अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने दाखवलं गेलं, पण तेही वाजपेयी म्हणजे अयोध्येच्या निकालाच्या डिमॉलिशनच्या आधी 6 डिसेंबरच्या 2 दिवस आधी 4 डिसेंबरला केलेल्या भाषणात काय म्हटले होते की कार सेवा करनी होगी तो जमीन तो समतल करनी होगी. हे भाषण या सौम्य प्रतिमेच्या माणसाने सुद्धा त्यावेळेला केलेलं होतं. ते याच पद्धतीने आले. आज किसान आंदोलनामधून हे यश आलं. या देशाने ऋणी राहिलं पाहिजे या किसान आंदोलनाचं. एकतर भारतातल्या जन आंदोलनांना हा आत्मविश्वास दिला की या अत्यंत उन्मत्त झालेल्या सरकारला सुद्धा तुम्ही नमावू शकता तर या पद्धतीने संघटितपणाने आणि अहिंसक पद्धतीने आंदोलन कराल तर, या संविधानिक मार्गाने जर आंदोलन कराल तर. आणि मला हे कायम माझं हे मत आहे की या देशातले विद्यार्थी आणि शेतकरी हे 2च असे आहेत वर्ग ज्यांच्यावरती बर्डन ऑफ द फ्युचर असते, ज्यांच्यावरती भविष्याचा बोजा असतो. आपल्या सगळ्यांवरती भूतकाळाचा बोजा आहे. सगळ्यांवर या 2च वर्गांवरती भविष्याचा बोजा असतो. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा हे पुढे येण्याची शक्यता असते अशा उन्मत्त सरकारच्या समोर लढण्यासाठी, उन्मत्त व्यवस्थेच्या समोर उभं राहण्यासाठी. आणि आतापर्यंत तेच झालं. विद्यार्थ्यांचं आंदोलन त्यांना चिरडता आलं, शाहीनबागचं आंदोलन चिरडता आलं, पण किसान आंदोलनामध्ये ज्यावेळेला हे एकत्र झाले आणि ज्या वेळेला तो टिकेतनी उत्तर प्रदेशमध्ये घोषणा केली हर हर महादेव अल्लाहू अकबर, त्यावेळेला हे संपूर्ण नॅरेटिव्ह तिथं पराभूत झालं. आणि म्हणून आज जो हा सनातन धर्माचं कॉर्पोरेटायझेशन ते बाबा रामदेव करत असेल, ते श्री श्री रविशंकर करत असेल, हे अनेक जण करत असतील आणि ते करतात. आपल्याला माहिती आहे. मी रफिक कुरेशी नावाने गुजरातमध्ये 6 महिने राहत होतो. कारण काऊ विजिलॅन्टीमध्ये गोरक्षेच्या नावाखाली जो राक्षस माणसात जन्माला आला. मी टेलिव्हिजनला काम केलं आणि काम करत असताना आमचा एडिटर ओरडायचा जर कॅमेरामनचा हात कापला तर, थरथरला तर, की हात कसं काय कापला. आणि इथं त्यावेळेला पहिला लिंचिंगचा व्हिडिओ पाहिला त्यावेळेला लक्षात आलं की हा माणसाचा हात तर कापत नाहीये, अत्यंत थंड मनाने एका माणसाला ठेचून मारून टाकलं जातंय. पण तो कॅमेरा शांतपणे झूम इन होतो. तो रडतो, भिकतो, जीवाची भीक मागतो,
शांतपणे झूम आउट होतो. तो मरेपर्यंत, गतप्राण होईपर्यंत ते शांतपणे शूटिंग चालतं आणि मग ते सर्क्युलेट केलं जातं. हा राक्षस कसा जन्माला येतो हे शोधायचं होतं. म्हणून ते काऊ विजिलॅन्टीची स्टोरी करायला त्यावेळेला गुजरातला राहिलो. आणि मग राजस्थानमधून गाई म्हशी विकत घ्यायच्या, त्या गुजरातमध्ये आणून विकायच्या. वाटेत बजरंग दल कशा पद्धतीने खंडण्या गोळा करतं. गाईचा ट्रक आणायचा असेल तर 15,000, म्हशींना 6.5, पाडे असतील तर 5. आणि काही 8-9 वेळेला जाऊन मला प्रचंड मारहाण पण केली. ट्रकमधून ओढलं, रक्तबंबाळ केलं, मग पैसे दाखवले, मग त्यांच्या माणसाकडे घेऊन गेले. आणि तो माणूस मला म्हणतो, यार हमारी इन्वेस्टमेंट है, एक आदमी को मार डालते हैं तो 10-20 हजार लोग डर जाते हैं और इसलिए लोगों को बीच बीच में मारते रहना पड़ता है. मी त्याला म्हटलं होतं की पैसा कम करो. तर मला म्हणे किती धंदा करशील. तर म्हटलं मी रोज 40 ट्रक घेऊन जाईल. मी 32 आणले होते वेगवेगळ्या दिवशी. तर या फॅशिझमची इन्व्हेस्टमेंट, यांच्याकडे एकच नॅरेटिव्ह आहे, ते म्हणजे डर. भय लोकांच्या मनामध्ये निर्माण करायचं आणि त्या भयाच्या निर्मितीवरती यांचे कारभार वेगवेगळ्या पद्धतीने करत राहायचे. त्यावेळेला तो माणूस मला असं म्हटला होता की अमीरगड या एका चेकपोस्टवरती रोज आम्ही 1.5 कोटी रुपये गोळा करतो. म्हणजे विचार करा, वर्षाला 500 कोटी. महाराष्ट्रातल्या किती विधानसभा मतदारसंघांचे निवडणुकांच्या निकालावर फरक पडू शकतो. 500 कोटी एका चेकपोस्टवरती गोळा होतात गोरक्षेच्या नावाखाली. हे कॉर्पोरेटायझेशन आहे त्या फॅशिझमचं. त्याचा बेस आहे हेट्रेड. हिंदुइझम वेगळं, हिंदुत्व वेगळं. हिंदुत्व इज अ पॉलिटिकल डॉक्ट्रिन बेस्ड ऑन हेट्रेड. ही राजकीय विचारधारा आहे जी फक्त द्वेषावरती आधारित आहे. इतर धर्मांचा, इतर जातींचा, म्हणजे अनेक अर्थांनी, म्हणजे कुठल्याही निर्मितीचा द्वेष. आपल्याला माहिती, आपण रामायण वाचलेलं असेल, प्रत्येकाने गोष्टी ऐकल्या असतील. प्रत्येक राजवट ही त्या राजवटीमध्ये निर्माण झालेल्या निर्मितीसाठी ओळखली जाते. मग तो ताजमहाल असेल, तो जंतर मंतरचा ते सोलर क्लॉक असेल, किंवा अशा वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराजांनी उभे केलेले 350 किल्ले असतील, या निर्मितींबद्दल ओळखले जाते. रामायणामधली निर्मिती काय आहे? रामसेतू, त्यांच्या कहाणीप्रमाणे. पण रामसेतूचं निर्माण करणाऱ्याला यांनी काय म्हटलं? माकडं. म्हणजे जगामध्ये ज्यांनी कदाचित त्यावेळेला ते आर्किटेक्चरल वंडर केलं असेल, समुद्रावर तरंगणारा पूल, त्याला माकडं म्हणून त्याची अवहेलना केली. आणि ही ती सनातनी मनोवृत्ती आहे जी कुठलीही निर्मितीला मान्य करणार नाही, ज्यांच्याकडे नॅरेटिव्हच नाही. आणि ज्या वेळेला महात्मा गांधींकडून संविधानामधून हे नॅरेटिव्ह आलं या देशासमोर की अहिंसा, सत्य, नॉन व्हायलन्स, ट्रुथ, डेमोक्रेसी, इक्वॅलिटी, जस्टिस, लिबर्टी, या व्हॅल्यूजच्या समोर, आणि या सगळ्या व्हॅल्यूज या आपण ज्याला म्हणतो टाइमलेस व्हॅल्यूज आहेत. आणि या टाइमलेस व्हॅल्यूजच्या समोर ज्यावेळेला काहीच नॅरेटिव्ह नव्हतं, त्यावेळेला यांनी नॅरेटिव्ह आणलं हेट्रेडचं, द्वेषावरती आधारलेलं. आणि तोच द्वेषावरती आधारलेलं हे सनातनी विचारधारा आता कॉर्पोरेटाईज व्हायला लागलेली आहे. म्हणून मी सावध राहायला हवं. जर्नलिस्ट म्हणून काम करत असताना असं वाटत होतं की लोकांना सत्य सांगणं आणि सैतानाला शर्मिंदा करणं, टू टेल द ट्रूथ अँड शेम द डेव्हिल, ही एक जबाबदारी आहे. पण ही जबाबदारी आता फक्त पत्रकारांपुरती राहिलेली नाही. आता या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी पुढे येऊन ते सत्य सांगण्याची आणि सैतानाला शर्मिंदा करण्याची गरज आहे. तर त्या टिकरी बॉर्डरवरती जे झालं, गाझीपूर बॉर्डरवरती जे झालं, ते देशभर होऊ शकेल. हा मनात आपण आत्मविश्वास याच्यामध्ये ठेवला पाहिजे. आणि याचं कारण आपल्याला माहिती आहे, म्हणजे मुर्दे आणि मूर्त्या या दोघांना बुद्धी नसते आणि हृदय पण नसते. त्यामुळे मुर्द्यांच्याही मागे मी धावणार नाही, मूर्त्यांच्या मागे पण मी धावणार नाही. पण माझ्या खांद्यावरती जो दिलेला अवयव आहे त्याचा वापर करायचा असतो. तो फक्त टोपी घालण्यासाठी नाही किंवा भांग पाडण्यासाठी नाही, त्याचा वापर करायचा असतो. आणि तो जर वापर करायचा असेल तर या गोष्टी आता बोलाव्या लागतील उघडपणाने. या कॉर्पोरेटायझेशनला, या सनातनवादाला, या फॅशिझमला अत्यंत निकराने विरोध करायला लागेल. आपल्याला आतापर्यंत जी काही लोकशाही पाहायला मिळाली याची आपल्या आधीच्या पिढ्यांनी काही ना काहीतरी किंमत चुकवलेली होती. आपल्याला आपल्या मुलाबाळांना जर काही लोकशाही मिळावी असं वाटत असेल तर त्याची किंमत चुकवायला आपण पुढे यायला हवं. आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता. कुछ नहीं सोचने या कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता है. पण मग असं मेल्यासारखं, मुर्द्यासारखं, मृतदेहासारखं आपल्याला जगायचंय का? फक्त श्वास घे.
हे नसेल करायचं तर या फॅशिझमला, या सनातनवादाला अत्यंत निकराने प्रतिकार करणं गरजेचं आहे. त्यामुळे आज जर कोणी विचारलं की तुझा धर्म काय, तर लोकशाही माझा धर्म. तुझा धर्मग्रंथ काय, तर संविधान माझा धर्मग्रंथ. आणि मला काही जणांनी विचारत त्यावेळेला मी असं म्हटलं, माझा देव पण आहे आणि तो पांडुरंग पंढरपूरचा. कारण या देशातला तो एकमेव अहिंसक देव आहे ज्याच्या हातात कुठलं शस्त्र नाही. तो या देशातल्या माझ्या गोरगरीब माणसाप्रमाणे काळ्या रंगाचा आहे. तो या देशातल्या गोरगरीब माणसाप्रमाणे विटेवर उभा आहे. त्यांनी त्याची पत्नीही विटेवर उभी आहे. तो सिंहासनावर बसलाय आणि बायको पायाशी बसलेली आहे, अशी भानगड त्या देवाकडे नाही. आणि त्याचं कुठलंही कर्मकांड नाही, त्याचं कुठलंही कर्मकांड नाही. त्यामुळे या विचारसरणीला उत्तर देत असताना आपल्याला हे सुद्धा कदाचित नॅरेटिव्ह सांगायला लागेल, पण त्यात काही गैर नाही. ते अल्टिमेटली माझ्या संविधानाचाच पुरस्कार करणारा आहे. त्यामुळे या उपलब्ध मार्गांनी हे करत असताना आपण या संविधानाचा पुरस्कार करून, जसं आधी म्हटलं की टू टेल द ट्रूथ अँड शेम द डेव्हिल, लोकांना सत्य सांगा आणि सैतानाला शर्मिंदा करा, जेणेकरून उरलेली लोक जागी होतील, सावध होतील आणि पुन्हा या सापळ्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अडकणार नाही. 2024 हा त्याचा शेवट असायलाच हवा आणि ती प्रत्येकाने आपापल्याने जबाबदारी घ्यायला हवी. मला इथं आपण संधी दिली त्याबद्दल अतिशय मनपूर्वक संयोजकांचे आभार. धन्यवाद. भारत में संविधान का राज है. भारत में संविधान का राज है, किसी के बाप का राज नहीं. हाच विचार आपल्याला सरांनी सांगितला. आणि म्हणूनच मला एक कपिल दरवेशची ओळी आठवत आहे की तुम देखना वो जमा होंगे एक दिन और तुम्हारे हाथ से बंदूकें छीनकर वो जमीन के 7 परतों के अंदर काट देंगे. तुम्हारे तोपों में वो रेत भरकर उसको बिगाड़ देंगे और ये पूरी दुनिया उलट पुलट कर देंगे. तो पूरी दुनिया उलट पुलट कर देंगे और वो उन सब से मोहब्बत करेंगे जिनसे तुमने नफरत करना सिखाया है. और एक नई दुनिया बनाएंगे सबके लिए, एक सुंदर दुनिया, अ ब्युटिफुल वर्ल्ड फॉर ऑल. आता त्याच्यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी यशवंत भाऊ माळचे यांना आमंत्रित करतो. या ठिकाणी प्रशांत सोनवणे भाऊ नाव विसरल्यामुळे मी नाव सांगतो, विक्रम गावित म्हणून आभार करतो. या ठिकाणी 15वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात जे 5वे सत्र होतंय त्यात कॉर्पोरेट सनातनवादाचे सामना आणि परंपरा, धर्म, पंथ आणि संवादान याबद्दल वक्त्यांनी चांगले विचार मांडले. याच्यात संध्याताईंनी, निरंजन सरांनी थोडी शेतकऱ्यांकडे वाटचाल केलेली दिसते. मी एकच सांगू इच्छितो, कॉर्पोरेट कंपन्यांनी, भांडवलदारांनी शेतकऱ्यांना नाडलेलं आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांशी झुंजावं लागतंय, त्यांच्या सामोरं जावं लागतंय. एकीकडे कॉर्पोरेट कंपन्यांची महागाईमुळे शेतकऱ्याला नाडलं जात आहे. या दृष्टीने या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मी स्वतः दिल्ली आंदोलनाला जाऊन आलो असल्यामुळे मला तिथला अनुभव आहे, शेतकरी कसे लढत आहे याबद्दल. या ठिकाणी धर्माबद्दल, पंथाबद्दल आणि संहिताबद्दल वक्तव्यांनी चांगला विचार मांडला. आपण सविस्तर ऐकून घेतला, त्याबद्दल मी वक्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षेच्या मान्यतेने हे सत्र संपले.